प्रेस द लॉर्ड. कुठं होतो मी सांगा मला. तर सगळ्यात महत्वाचं माझा विषय काय, शैतान काय दाखवी जगातल्या गोष्टी दाखवणार आहे. शेजारच्याला म्हणा जगातल्या गोष्टी दाखवणार आहे. एक स्माइल द्या त्याला म्हणा आज तू सुंदर दिसतोस म्हणा. हा पावडर लावून आलास. हालेलुया. तर आता एक महत्वाचं माझा विषय काय आहे की शैतानाने बायबल मध्ये काय सांगितलं, मध्य कृषी वर्तमानात 4था अध्याय आणि 8 वचनामध्ये असं सांगितलं की त्याचे वैभव दाखवलेलं आहे. कोणाचं वैभव दाखवलेलं आहे? जगामध्ये राहणारा. आज ते वैभव कोणाला देण्यात आलेलं आहे? लूक कृषी वर्तमान मध्ये काढू आपण. मत्तई मार्क लूक कृषी वर्तमान त्याचा पण 4था अध्याय काढा. 4थ्या अध्यायामध्ये 4था अध्याय 6 वचन वाचा सिस्टर. आणि त्याला म्हटले यावरचा सर्व अधिकार याचे वैभव मी तुला देईन. हे मला काय केलेलं आहे? सोपून दिलेलं आहे. हा पुढं मी माझ्या मनास येईल मी त्याला देतो. प्रेस द लॉर्ड. वैभव कोणाला दिलं? हा सध्या वैभव कोणाकडे आहे? पण माझा विषय काय आहे की हे स्वर्गात आणि पृथ्वीवर देवाला अधिकार देण्यात आलेले आहे. पण सध्या शैतान कुठं राहतो? शैतानाच्या ताब्यात काय आहे? जग व जगातल्या गोष्टी आहेत. अजून आपण पहिले आव्हान काढू. आपण पहिले आव्हान त्याच्याकडून मी तुम्हाला दुसरीकडे घेऊन जाणार आहे. पण मी माझा विषय काय, देवापासून यश आणि काय आहे? बरकत आहे. याचा यहोवान कृषी वर्तमानाचा पहिले आव्हान याचा 2रा अध्याय आणि 15-16 वचन. 15-16 वचनामध्ये जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करू नका. जर कोणी जगावर प्रेम करतो तर त्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम नाही. कारण जगात जे सर्व काही आहे ते म्हणजे पापी देहाला संतोष. त्याच्या रेड बायबल मध्ये वाच प्रमेला. जगावर आणि जगातल्या गोष्टीवर काय करू नका? प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल त्याच्या ठाई कुणाची प्रीती नाहीये, त्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व काही आहे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसार विषयीची फुसरकी ही पित्यापासून नाही जगापासून आहे. जग व त्याची वासना नाहीशी होत आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे सर्व काळ राहतो. प्रेस द लॉर्ड. जग व जगातल्या गोष्टी सध्या कोणाकडे आहे? जग व जगातल्या गोष्टीवर बायबल मध्ये काय सांगितलं? प्रीती करू नका. जगातल्या गोष्टीवर प्रीती करतो आपण. जगातल्या गोष्टीवर म्हणजे काय आहे? जगात काय आहे? संपत्ती आहे. जगात काय आहे? काय दाखवलं त्यांनी? वैभव दाखवलं. बघा काय दाखवलेलं आहे? वैभव. कुणी दाखवलं वैभव? शैताने. आणि तो वैभव देवाला दाखवतो तो. तर तुम्हाला मला दाखवणार नाही का? सोनं दाखवतो, नाणं दाखवतो, हिरे दाखवतो, जायदाद दाखवतो, अजून काय काय सगळं काय दाखवतो. आणि 6 दिवस तुम्ही आणि मी काम करतात. पण तो 7व्या दिवशी सुद्धा तो शैतान तुम्हाला काय करत आहे? कामाला घेऊन जात आहे. प्रेज द लॉर्ड. काम करू करू कुठं जाणार आहे? सांगा बरं. काम करू करू कुठं जाणार आहे? मरून जाणार आहे का नाही? किती लोक मरणार आहेत सांगा बरं. काही लोकांचा हात वरती येत नाही म्हणजे मरायचं नाही का बाबा? मरायचं आहे का नाही? माझ्याकडे सगळ्यांनी सांगा. बघा माझ्याकडे आता वरती बघून मला सांगा मरायचं आहे का नाही? मरणार आहे. पण काम करून करून मरायचं का? बायबल मध्ये काय सांगितलं? 6 दिवस काम करा आणि 7वा दिवस कुठं सांगितलंय? काढा निर्गमनाचा 20वा अध्याय काढा. निर्गमनाचा 20वा अध्याय आणि 8-9 वाचा. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर. किती दिवस? 6 दिवस श्रम कर. आपले सर्व कामकाज सगळे कामकाज तुला करायचं आहे. किती दिवस काम करायला
दिवस देणार आहे? 6 दिवस. पाय दुखत आहेत का तुमचे? नाही. पाय दुखतात का पाठीमागचे? आंटी सिस्टर पाय दुखतात का? किती दिवस श्रम करायला लावले? 6. आपण 7व्या दिवशी पळतो. किती दिवशी पळतो? 7व्या दिवशी. आज काही लोक आलेले नाही. मला असं वाटतं गेले असतील. कुठे साखरपुड्याला गेलं, कुणी लग्नाला गेलं, कुणी म्हणतात आम्हाला 40 वय 2 बुंदीसाठी चर्च बुडून जातोय. किती बुंदीसाठी? 2 बुंदीसाठी. बायबल मध्ये काय सांगितलं? 7वा दिवस तुमच्यासाठी माझ्यासाठी काय आहे? 6 दिवस ऑर्डर आहे परमेश्वराची. मला 6 दिवस ऑर्डर आहे. 6 दिवस ऑर्डर आहे. परमेश्वराचं काम, परमेश्वराने किती दिवस काम करायला लावले? बोला ना. तुम्ही बोलले नाही तर मग मी पण असं होत जाईल. 6 दिवस. तुम्ही असे बसले तर मी कसं होईल? मी असं कॉमेंट द्यायला बसलो. कसे बोला हलवा एकमेकाला. 6 दिवस. हलवा. 6 दिवस काम करायला लावले बाई. तुम्ही एकमेकाला बोला ना. किती दिवस काम करायला लावले? 6 दिवस. डोळे वाटरून पहा ना जरा शेजारच्याला. 6 दिवस सांगितले. 6 दिवस परमेश्वर तुम्हाला येतील. किती दिवस देणार आहे? 6 दिवस. 6 दिवस येत देणार 6 आहे. दिवस यश देणार आहे. पण 7वा दिवस बुडावला तर 6 दिवसाचं यश काढून घेऊन टाकेल तो. हालेलुया. 6 दिवसाचं यश गायब होत आहे. कुठं जाईल काय माहिती नाही. 7वा दिवस तुम्हाला काय करायला लावलेला आहे? काय सांगितलं त्या वचनामध्ये? पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर शब्बात आहे. शब्बात आहे. त्या दिवशी तू कोणतेही काम करू नको. हालेलुया. काय करायचं नाही? 7व्या दिवशी काम नाही करायचं. काही काय लोकांना आहे ना शैतानाने एवढं कामाला लावून दिलंय, एवढं कामाला लावून दिलंय. रात्री कामाला फोन गेला का पास्टर कुठे? कामावर आहे. दिवसा पण कुठे? कामावर आहे. अरे काम करू करू तुझे सगळं इथं ठेवणार आहे. गाडी कुठे ठेवणार आहे? इथं ठेवणार आहे. बंगला कुठं राहणार आहे? इथंच राहणार आहे. मेकअपचं सामान कुठं राहणार आहे? बघा माझ्याकडे मेकअपचं सामान कुठं राहणार आहे? इथंच राहणार आहे. माझा विषय काय आहे? हे सगळं इथंच राहणार आहे. पण परमेश्वरासाठी रोज आपल्यासाठी वेळ पाहिजे. आमेन. हालेलुया. रोज परमेश्वरासाठी वेळ दिला पाहिजे. हालेलुया. किती दिवस? 6 6 दिवस. मी म्हणत नाही तुम्ही 6 दिवस काम करू नका. करा तुम्ही काम. पण जर ते 6 दिवसाला 1 दिवस परमेश्वर तुम्हाला सांगतो की 7वा दिवस तुम्ही काय करा? विसाव्याचा. 7वा दिवस कशाचा आहे? विसाव्याचा. का विसाव्याचा आहे? की परमेश्वराने 6 दिवस आकाश, चंद्र, सूर्य, तारे सगळं काय बनवून त्याने 7व्या दिवशी काय घेतलेलं आहे? विसावा घेतलेला आहे. आणि जर परमेश्वराचं तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या कामामध्ये यश असेल. पण जर नसल ऐकत तर यश नसणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही काही काम असे असतात मी ते तुम्हाला सांगणार आहे. ते काही शैतानापासून असतात की त्याच्यामुळे तुम्हाला कधीच वेळ नसतो. काही काही लोकांना वेळच नसतो. उपास प्रार्थना करायला चला कसं वेळ नाही, काम आहे. मध्यस्थीची प्रार्थना करा, पास्टर वेळ नाही, काम आहे आम्हाला. संडेच्या चर्चला पास्टर नाही, काम आहे आम्हाला. सहभागिताला या, काम आहे आम्हाला. काम काम काम. अरे हे वैभव तुला कोण दाखवत आहे? शैतान दाखवत आहे. जर तू आणि मी देवाला वेळ देत नसेल तर तुमच्या आणि माझ्या कामामध्ये यश नाहीये, बरकत नाहीये, हाल आहे आणि कष्ट आहे. तुमच्या आणि माझ्यामध्ये कष्ट नसावे म्हणून तुम्ही आणि मी माझ्याकडे काय पाहिजे? देवाची आज्ञा पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडे माझ्याकडे देवाचं वचन असणार आहे त्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ब्लेसिंग असणार आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये एक वचन सांगितलं आणि ते वचन म्हणजे योहान कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28-29 वचन वाचा. असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत व ते तुला बोलावित आहेत. हे ऐकताच ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली. येशू मत्तय वाचा. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, सर्व माझ्याकडे या. तुम्ही सर्व कुठे यायचं आहे? माझ्याकडे या. माझ्याकडे या. माझ्याकडे या म्हणजे कोणाकडे यायचं आहे? देवाकडे यायचं आहे. कुठे यायचं आहे? प्रार्थनेला यायचं आहे. कुठे यायचं आहे? आराधनेला यायचं आहे. कुठे यायचं
हालेलुया, हालेलुया. अहो कष्टी, कष्टाने दबून गेलेत लोक. कोणाच्याच कष्टाने? शैतानाच्या कष्टाने. लय कामाची आवड आहे ना, तर मग दिलं बोजा टाकून त्याच्यावर. गाढवानी कर कष्ट. काय कर? गाढवानी. सुट्टीच नाही त्याला. असं काम देतो ना. काही काही चर्च मधल्या अशा बहिणी होत्या इथं बरं का. काही काही बहिणी होत्या चर्च मध्ये. पास्टर प्रार्थना करा. हा केली प्रार्थना. कशासाठी? नोकरी मिळव. भूर नोकरीच्या माटे मग भूर झाले तर झाले. शैतानाने त्याला असं काम दिलं त्याला सुट्टीच नाही. दिवसभर मग उभं राहायचं. अशी नोकरी दिली. म्हणजे तुला आराम नाही, तुला सुख नाही आणि तुला समाधान पण नाही. देव असं काम देतो का? देव असं काम देतो. म्हणा, देव असं काम देतो. त्याच्यामध्ये यश असते, त्याच्यामध्ये बरकत असते, त्याच्यामध्ये ताकद असते, त्याच्यामध्ये समाधान असते, त्याच्यामध्ये काय असते? शांतता असते, त्याच्यामध्ये काय असतं? सुख असतं, त्याच्यामध्ये काय असतं? आराम असतो. देवापासून आलेल्या कामामध्ये आराम आहे. मला देवापासून आलेल्या कामापासून आराम आहे. झोप आहे. असं करायला की झोप यायला लागली का काय? करा ना असं. झोपायचं नाही का? कर ना मग असं. आराम आहे. कुठून आराम आहे? इकडे बघून का बघा माझ्याकडे. काय आराम आहे? कुठून आहे? देवापासून. देवापासून देव जे तुम्हाला काम देतो ना, बिझनेस, त्याच्यामध्ये काय असतं? शांतता असते, आराम असतो, बरकत असते. असं करा, बरकत असते, बरकत असते. पैसे उडून जात नाही. एका ठिकाणी प्रेयरला गेलो मी. त्याने पास्टर आम्ही खूप बिझनेस केला, कितका पैसे मिळाले आणि पैसेच काही राहत नाही खिशामध्ये. काय राहत नाही? 1 रुपयाच राहत नाही. बघा, मला तुम्हाला सांगायचं काय, जर तुमच्या कष्टामध्ये परमेश्वर असेल तर तुमचे पैसे कोणी चोरून घेऊ शकत नाही. तिथं 20,000 रुपये तुम्हाला मिळाले ना, 20,000 राहणार आहे. त्याच्यामधून कोणताही पैसा काय होणार नाही, गायब नाही होणार. कारण की कोण आहे? परमेश्वर आहे. तुमच्या आणि माझ्या कामामध्ये कोण पाहिजे? परमेश्वर पाहिजे. परमेश्वर कधी येतो माहिती का तुम्हाला? तुम्ही 10,000 रुपये मिळाले तर 10,000 रुपयाचा दशमांश किती? 10,000 रुपयाचा सांगा किती दशमांश? शेजारच्याला म्हणा 1,000 रुपये. म्हणा ना एकमेकाला. हा, ज्या वेळेस तुम्ही 10,000 कमवले त्याच्या वेळेस 1,000 रुपये तुम्ही चर्च मध्ये तुम्ही दशमांश टाकणार आहे, त्यावेळेस तुमचा पैसा शैतान काय करू शकत नाही? काढून घेऊ शकत नाही. जे लोक दशमांश देत नाही ते वांज आहे. म्हणा वांज येते. शेजारच्याला म्हणा वांज आहे. वांज झाडाला काही येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वांज झाड कवर जे लोक देत नाहीत ते कवर कष्ट करीत बसते. पास्टर लय काम आहे, कष्ट करीत बसते. देव म्हणतो जा तू. देवाचा हात येत नाही त्याच्या संपत्तीवर. काय येत नाही? हात नाही येत. का नाही येत? तू कष्ट केले, पण तुझ्या कष्टाला यश देणारा परमेश्वर आहे. तू परमेश्वराकडे तुझा दशमांश आणत नाहीये, तू दान टाकत नाहीये, तू अर्पण आणत नाहीये, तू देवाच्या गोष्टी करत नाहीये. म्हणून तुझ्या संपत्तीला, पैशाला काय नाहीये? यश आणि बरकत नाहीये. म्हणू नका परत म्हणू नका मी लय प्रार्थना करतो, मी लय आराधना करतो आणि माझ्या पैशालाच यश नाही. दशमांश देत नाही. किती लोक नोकरीला सांगा बरं? एक प्रामाणिकपणे हात वरती करा. काम करतात का नाही? कामाला जातात ना, हात वरती करा ना. तुम्ही पण जातात कामाला. किती लोक रोजाने जातात सांगा बरं? हात वरती करा. लाजू नका. मी पण काम केलेले. जर तुम्हाला हप्त्याला किती पैसे येतात? किती येतात हप्त्याला? 2,000 रुपये येतात. 2,000 रुपये म्हणजे किती आणले पाहिजे परमेश्वराकडे? 200 रुपये. म्हणजे एक हप्त्याला किती? 2. 1, 2, 2, 4, 3, 6, 8. 8,000 रुपयाचे 800 रुपये दशमांश. कुठं आणलं पाहिजे? का आणलं पाहिजे? कारण की परमेश्वर काय करत आहे? बरकत देत आहे. तुमच्या कामाला तुम्ही
आशीर्वाद येत आहे. आमेन. हालेलुया. विसरा बरोबर ते मलाकी 3:8 मध्ये वाचू आपण. मलाकी 3:8 मध्ये वाचूया आपण. मलाकी 3:8 वाचा. मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. तुम्ही शापाने शापग्रस्त आहात. कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसविले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षित की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. पुढं तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्या ते खाऊन टाकणारा तो काय करील? मी तुमच्यासाठी धमकावेन. प्रभू धमकावेल. ऐका आता, कोण धमकावणार आहे? प्रभू. तुमचा नाश तुमच्या पैशाला किंवा तुमच्या जमिनीला, तुमच्या इस्टेटला, तुमच्या अन्न धान्याला, पिठाला, हर एक गोष्टीला नाश करायला जो शैतान येणार आहे त्याला कोण धमकावणार आहे? प्रभू म्हणतो मी त्याला धमकावेल. मग तुमच्या कामाला यश यायसाठी, बरकत यायसाठी काय करावं लागेल ब्रदर? दशमांश म्हणजे काय? तुम्ही काम करता पण यशच नाही. मी त्या ब्रदरचे उदाहरण दिलं. काम करले की काय काम बिझनेस झाला त्यांना, पण पैसे 10 रुपये राहिले खिशामध्ये. किती राहिले? 10 रुपये राहिले. कमून राहिले. आज बोलवलं होतं, आली नाही ती. देवाचा आशीर्वाद नाही कामावर. म्हणा देवाचा आशीर्वाद. देवाचा आशीर्वाद आपल्या कामावर असाच करा. आपल्या कामावर, आपल्या बिझनेसवर राहण्यासाठी दशमांश द्यावं लागेल. काय सांगितलं त्या वचनामध्ये? किती वचन वाचलं तू? 11 वचनामध्ये काय सांगितलं? तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावी. आपला जो काही पैसा असो, जो काही इस्टेट असो, काही असो, त्याच्यावर परमेश्वराचा हात राहायला पाहिजे. कस काय राहायला पाहिजे? कस काय राहील? तुम्ही देतच नसले तर कस काय राहील? सुकून जाणार आहे. कसं होणार आहे? सुकून जाणार. एका झाडाला पाणी नाही जर दिलं तर ते काय होणार आहे? वाळून जाणार. त्याला खत नाही दिलं तर काय होईल? वाळून जाणार. तुम्ही जर देत नसेल तर तुम्ही त्या झाडावाने काय होणार आहे? वाळून जाणार आहे. कुठलेच आशीर्वाद नाही राहणार. एक शारीरिक आशीर्वाद नाही राहणार, एक आत्मिक आशीर्वाद नाही राहणार, पैशामध्ये आशीर्वाद नाही राहणार, तेलामध्ये, पिठामध्ये कशामध्येच काय राहणार नाही. परमेश्वर येणार नाही. मग कोण येणार नाहीये? परमेश्वर येणार नाही. मी तुम्हाला काय सांगतो? कामाविषयी सांगतोय आज. मी काय सांगतोय? कामाविषयी. तुम्हाला देवाकडून काम पाहिजे असेल तर त्या कामामध्ये काय असेल? सुख असेल, आराम असेल, झोप असेल, शांती असेल आणि बरकत असेल. पण त्या कामाबद्दल तुम्हाला परमेश्वर काय सांगतोय? 10वा भाग तो कुठे आणायचा आहे? देवाच्या मंदिरामध्ये आणायचा आहे. कुठं आणायचा 10वा भाग? पाकिट तयार करायचं, त्याच्यामध्ये टाकून तुमचं नाव टाकून द्यायचं माझ्यासाठी. आणि दशमांश दिलं तर कोणाला सांगायचं नाही. हात आला नाही वरती. या हाताचं कसं द्यायचं दशमांश? सांगा दशमांश कसं द्यायचं आहे? अरे हात येत नाही. या हाताचं या हाताला नाही कळलं पाहिजे. काय काय बहिणी भाऊ काय करतात? दशमांश दिला का घरी सांगत मी दशमांश दिला चर्चला. सगळ्या गल्लीमध्ये सांगून टाकते. गल्लीमध्ये तृप्त होत नाही, नातेवाईकाला पण सांगून टाकते. नातेवाईक तृप्त नाही होत मग रस्त्याला जे भेटतील त्याला सांगत बसते. बाबा तुझा आशीर्वाद गायब झाला. मला तुझा आशीर्वाद गायब झाला. कस काय गायब झाला? तू शिंग वाजवलं ना, टंग टंग. काय वाजवलं? शिंग वाजवणारे लोक देवाला आवडत नाही. कसे पाहिजेत? कसे पाहिजेत? मला असे मुठ झाकून देणारे पाहिजे. तुमचं काम किती असो, काही असो, पण त्याचा दावा बाकुटा आला पाहिजे. कमून तुमच्या कामाला यश आणि बरकत मिळायचं. हालेलुया. तर देवापासून काय आहे? निर्गमनाचा 6वा अध्याय काढा. त्याचा 6वा अध्याय 2 ते 9 वचन वाचणार आहोत आपण.
देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे. मी अब्राहम, इसाक व याकोब या सर्व समर्थ देव म्हणून प्रकट झालो. तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उतरी होते तो परदेश, त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकांस मिस्रांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्रांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहुने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईल. म्हणजे तुम्हास मिस्रांच्या ओझ्या खालून काढणारा मी परमेश्वर देव आहे हे तुम्हास कळेल. प्रेज द लॉर्ड. मोशे हे सारे इस्रायल लोकांना सांगितले, पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचं ऐकाना. कशामुळे आहे? काय आलं? बिकट दास्यामुळे. कशाच्या दास्यामध्ये आहे? कशामध्ये आहे ते? बिकट दास्यामुळे. कामामुळे काय होतं? कामामुळे आपण दास बनतो. कोणाचा दास बनतो? कामाचा नाही, फारोचा दास बनतो. म्हणा फारोचा दास. इथं काय सांगितलं? फारोनी काय केलं? फारोनी बायबल मध्ये असं सांगितलं की या बिगारीच्या ओझ्या खालून काय केलं? कोणत्या कामामध्ये आहे? 6 वचनामध्ये. म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्रांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढेन. मिस्राच्या बिगाराच्या ओझ्या खालून मी तुम्हाला काय करणार आहे? काढणार आहे. या कामाचं जे बिगारी काम सगळ्यात महत्वाचं. फारो पासून काय आहे मी तुम्हाला सांगतो, कष्ट आहे. फारो म्हणजे कोण आहे? शैतान आहे. पण देवापासून काय आहे? मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं? देवापासून काय आहे? आराम आहे. फारो पासून, या शैतानापासून जे काम मिळतं त्या कामापासून काय आहे? ते कष्ट आहे. त्याच्यामध्ये काय आहे? त्रास आहे. त्याच्यामध्ये काय आहे? वेदना आहे. त्याच्यामध्ये काय आहे? दास तत्व आहे. त्याच्यामध्ये तो त्याच्या काय कशामध्ये जाणार आहे? तर त्याचा दास बनून त्याचा गुलाम होणार आहे. बायबल मध्ये सांगितलं की फारोनी कमीत कमी 450 वर्ष काय इस्रायल लोकांनी काय केलं? त्या गुलाम कोणाच्या गुलामगिरीमध्ये होते? फारोच्या गुलामगिरीमध्ये. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला त्या गुलामगिरीमध्ये राहायचं का? सांगा ना. कोणाचं काम करायचं आपल्याला? आपण आपलं काम करता करता आपण देवाचं काम विसरून जातो. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना काय होतं? शैतानाच्या गुलामगिरीमध्ये राहायला आवडतं. प्रेज द लॉर्ड. शैतानाच्या गुलामगिरीत राहायचं का देवाच्या? देवाने आपल्याला गुलाम केलेलं नाहीये. त्याने तुम्हाला मला काय केलेलं आहे? स्वतंत्र केलेलं आहे. गलती 5:1 मध्ये बघा. त्याने तुम्हाला मला काय केलेलं आहे? स्वतंत्र केलेलं आहे. म्हणजे हे शैतानाच्या जुहाखाली तुम्हाला मला काय करायचं नाहीये? राहायचं नाही. कोणाकडे राहायचं आहे? देवाकडे राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने सांगितलेलं काम कितीतरी चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये वाचा तुम्ही. निर्गम मध्ये सांगितलं 11 अध्याय 6 वचन 16 वचन. पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी व्हायचा नाही असा मोठा हाहाकार मिस्र देशभर उडेल. प्रेज द लॉर्ड. तर माझं सांगायचं, मला तुम्हाला काय सांगायचं आहे? या आपल्या जीवनामध्ये जे काम आहे या कामाकडे आपल्याला काय करायचं आहे? लक्ष द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन वाचा की योहान कृषी वर्तमानाचा 5वा अध्याय 1 ते 14 वचन वाचा आपण. येशू आपल्याला जे काही सांगतो. नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरूशलेमला गेला. यरूशलेमात एक तळे आहे. त्या तळ्याला लागून 5 पडवे आहेत. यहुदी भाषेत त्या तळ्याला बेथेजाथा म्हणत. बेथसेदा म्हणत. हे तळे मेंढे नावाच्या वेशीजवळ आहे. तळ्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवित असे आणि पाणी
हलविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत नसे असे तिथे 38 वर्ष आजारी असलेला एक रोगी पडून होता. येशूने त्याला तिथे पडलेले पाहिले. तो मनुष्य तिथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले, तुला बरे व्हायला पाहिजे आहे? 7 वचनामध्ये वाचतो. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला. आपली बाज उचलून चालू लागलेला आहे. आज मला तुम्हाला सांगायचं काय, जे काम परमेश्वर तुम्हाला मला सांगत आहे ते कसं असलं पाहिजे, आपल्याला आरोग्य देणारं पाहिजे. बरं ना, आरोग्य देणारं पाहिजे. शेजारच्याला सांगा, आरोग्य देणारं पाहिजे. असं काही काम करू नका त्याच्यामुळे तुम्ही मी आजारी पडतो. असं काम आपण करतो की आपल्याला डोळ्याचा त्रास होतो, डोक्याचा त्रास होतो. काही काही लोक लय हुशार असते, डोक्याचा वापर करते, मग होतो मेंदूचा त्याला प्रॉब्लेम. काय काम सांगितलं येशूने याला? बाज उचल. अरे बाबा, त्या बाजूवर तू पडलेला आहे. आज आपण त्याच्यावरच पडलेलो राहतो कामावर. अरे बाबा, ती दे सोडून, इथे घेऊन ये माझ्याकडं. मी तुला इथं आल्यानंतर तुला काय करीन? मी तुला विसावा देईन. किती वर्ष पडून आहे तो बाजेवर? शेजारच्याला म्हणा, 38 वर्षापासून आजारी. किती वर्षापासून पडलाय? 38 वर्षापासून. 38 वर्ष त्याला कुणी बाहेर काढलेलं नाहीये. पण ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये येशू आलेला आहे, येशू आल्यानंतर येशू काय म्हणलेला आहे? उठ, आपली बाज घेऊन तू काय करू लाग? चालू लाग. येशू जे काम सांगतो ते ऐका. बाज पण काय होऊन जाईल? बाजीला पण ताकद येईल आणि तुम्हाला पण ताकद येईल. हालेलुया. ताकद नसलं तर काम करणार आहे का? सांगा बरं. हा, बघा त्याने किती, आज तो उठू शकत नव्हता, त्याला परमेश्वराने ताकद दिली. काय दिली? येशूने काय दिले त्याला? ताकद दिली. आणि त्या ताकदीने तो काय होऊ लागला? उठून बाज घेऊन चालू लागला. किती वर्ष तो किती त्या बायबल मध्ये सांगितलं, त्या बेतसेदा तळ्याजवळ किती पड्या होत्या? म्हणा 5. बघा ना, म्हणा 5. त्याच्यामध्ये सांगितलं 1-2 वचन वाचतो. त्यानंतर यहूद्यांचा सण होता तेव्हा येशू वर यरूशलेमेत गेला. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. हा, मेंढरे दरवाजाजवळ एक तळ होतं. हा, तळ. हा, त्याला इब्री भाषेत बेतसेदा म्हणतात. बेतसेदा होत्या. त्या तळ्यामध्ये इब्री भाषेत त्याला काय म्हणत आहे? बेतसेदा. हा, त्याच्याजवळ 5 पडवे आहेत. 5 पडव्या, 1, 2, 3, 4 आणि 5 पडव्या आहेत. त्याच्यामध्ये काय आहे? पाणी आहे. काय आहे त्याच्यामध्ये? पाणी आहे. आणि त्या पाण्याच्या ठिकाणामध्ये हा माणूस कुठं पडलेला आहे? त्या तळ्याजवळ पडलेला आहे. त्याला उठून त्याच्यामध्ये त्याला उडी मारता येत नाही, कारण की त्याच्यामध्ये काय नाहीये? ताकद नाही. त्याच्यामध्ये काय आहे? आजारी पडलेला आहे. आणि कसं काय आजारी पडलेला आहे? तो कसा आहे? बायबल मध्ये सांगितलं पंगू मनुष्य. पंगू या शब्दाचा अर्थ काय आहे? पांगळा मनुष्य. हात उचलू शकत नाही, पाय उचलू शकत नाही. आणि देवदूत काय करायचे? त्या तळ्यामध्ये काय करायचे? स्वर्गातून यायचे आणि ते पाणी हलवायचे. ज्यावेळेस लोक ते पाणी हल्लं जायचं, हल्ल्यानंतर जो कोणी त्याच्यामध्ये उडी मारणार आहे त्याला त्या ठिकाणी काय व्हायचं आहे? आरोग्य मिळणार आहे. असं करता करता कितीतरी दिवस त्याचे काय गेलेले आहे? तिथं लोटून गेलेले आहे. पण त्याला आरोग्य मिळणार नाही, मिळाला त्याला. पण ज्या वेळेस बायबल मध्ये असं सांगितलं की येशू आला, येशू आल्यानंतर येशूने काय केलेलं आहे? त्याला काय म्हटलं? उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग. ज्या वेळेस तुम्ही आणि मी येशूचं ऐकतो, येशूचं ऐकल्यानंतर येशू कुठून सांगतो? आता माझ्यातून सांगतो. कोणातून सांगतो? माझ्यातून सांगतो. अरे बाबा, तू हे कर, हे काम कर. त्याला ते काम सांगितलं, त्याच्या त्या कामामधून त्याला काय मिळालेलं आहे? आरोग्य मिळालेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं चर्चचं पण एक कामच आहे. आपल्यामध्ये सिस्टर लवकर आले, 9 वाजता आले. ते 9 वाजता आल्यानंतर आज आम्ही लोणीहून यायला आम्हाला उशीर होतो. उशीर झाल्यानंतर चटई टाकलं, झाडून घेतलं. हे काय आहे? सांगा ना. काम आहे परमेश्वराचं. तर परमेश्वराचं तुम्ही काम ऐकतात, करतात, त्याच्यामध्ये लाज नाही वाटू द्यायची. मला शेजारच्याला मला लाज नाही वाटू द्यायची.
कुठलंही काम असो करायचं आहे. त्याने लाज वाटली असती तर तो चालायला लागला असता का? सांगावर 38 वर्ष दुखणं कशावर पडलेला होता? बाजेवर होता. हा चालला असता का तो म्हणला तर भात घेऊन मी कसं काय चालू? काही काय शाने असते ते. आता मी अपंग आहे, येशूला कळत नाही का? हा मग त्यांनी मला कशाला सांगायचं? पास्टरने असं कशाला सांगायचं? मला होत नाही, कमरेला त्रास होतो, अजून जास्त होईल. पण बरं वागणार नाही. त्रास असू काम करा. बाजू चालता येत नाही काम करा. हाताला दुखतं काम करा. कोणाचं काम करायचंय? येशूचं काम करायचंय. काही त्रास होऊ द्या, डोक्याचा त्रास होऊ द्या, डोकं दुखू द्या, हात दुखू द्या, पाय दुखू द्या, काम करा. कोणाचं काम करायचंय? देवाचं काम करायचंय. ज्यावेळेस तुम्ही देवाचं काम करणार आहे त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आधार निघून जाणार आहे, त्रास निघून जाणार आहे. काय काम करायला लावले? बाज उचलून घेऊन चालू लाग. उचलतच नाही बाज, आपण करतच नाही काम. आपण कोणाचं काम करायचं? आपल्याला देवाचं काम करायचं. एक वचन वाचा तुम्ही, बायबल मध्ये सांगितलेलं आहे. आज योहान कृषी वर्तमानाचं 5वा अध्याय 17 वचन. आपला देव काम करत आहे, आपल्याला पण काय केलं पाहिजे? देवाचं. परंतु येशू यहूदी लोकांना म्हणाला, माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम. येशू लाल बायबल मध्ये वाचले असतो. येशूने त्यांना उत्तर दिले, येशूने त्याला उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत माझा पिता. म्हणा माझा पिता माझा पिता आज काम करत आहे. आहे. आणि पुढे काय सांगितलं? आणि मीही काम करीत आहे. मी येशू काय म्हणतो? मी पण काम करतो. काय काम केलं त्यांनी? त्या 38 वर्ष दुखणे करायला, 38 वर्ष सगळ्या गावात फिरत आहे, इकडं तिकडं फिरत आहे, त्याचा आधार बरा होत नाही. पण येशू त्याला म्हटला, उठ, आपली बाज घेऊन चालवला. किती लोक येशूच ऐकतात? हा येशूच ऐकलं म्हणजे कोणाचं ऐकलं? किती लोक पास्टरचं ऐकतात? पास्टरनी काम सांगितलं तर काय करायचं? बोला ना. केलं पाहिजे का नाही? शेजारच्याला सांगा केलं पाहिजे. कोण काम सांगतो? पास्टरद्वारे. देव सांगतो. अरे त्या भारीतल्या भारी नोकरीपेक्षा देवाचं काम सगळ्यात सुंदर. काय करू? कोण फॉरवरून आली, फॉरवरून. मी कशाला आतलो? इकडे बघा ना, फॉरेन आले मी कशाला हातलो? अरे बाळा, येशू काम करतो, पिता काम करतो. तुझं ग्रॅज्युएशन झालेलं असू, तुझं बीटीएस झालेलं असू, तुझं टीटीएस झालेला असू, तुझा कोणताही कोर्स 5 वर्ष बायबल कॉलेज कर, तर काही कर, तुला परमेश्वर सांगत आहे तुला पण काय करायचं? काम करायचं आहे. कोणाचं काम करायचं? देवाचं काम करायचंय. आधारामध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढायचं आहे, त्रासामध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढायचं आहे, प्रॉब्लेम मध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढायचं आहे. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे. चटई टाकणं कोणाचं काम आहे? दारू मारणं कोणाचं काम आहे? सुवार्ता सांगून 4 लोकांना सिस्टर आणतात, कोणाचं काम आहे? एवढ्या गाडीमध्ये ते घेऊन आले तुम्हाला, सकाळी उठा उठा, चला चला, फोन करू करू, सांगू सांगू, एवढ्या गाडीला भरून तुम्हाला आणलं. कोणाचं काम आहे? देवाचं काम आहे. ती म्हणतो सिस्टरचं काम. सिस्टरचं काम नाहीये. तुम्हाला देव बोलवत आहे, तुम्हाला देव या ठिकाणी प्रार्थनेला आणत आहे, देव आराधनेला आणत आहे, देव फोन करायला लावत आहे. त्याला फोन कर, हिला फोन कर, अमुक फोन कर, त्याला बोलव. कोणा हे काम कोण सांगत आहे? देव सांगत आहे. प्रेम कोण सांगत आहे? चला चला आपल्याला तिकडे जायचंय. कोण सांगत आहे? परमेश्वर सांगतोय. त्याच्या खोपडीमध्ये कोण घालतोय? सिस्टर कोण सांगते? दोघं पण म्हणाले पास्टर चला. कोण सांगत आहे? देव सांगत आहे. सगळं काम सांगणारा कोण आहे? मग तुमची माझी पदवी काय कामाची का? बाहेरच्या तुम्ही चपला जरी तुम्ही एक साईडला लावल्या ना तरी ते काम आहे. लाजू नका. किती लोक लाजतात? आज चपला तिथं साईडला ठेवल्या सिस्टरनी, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लागायचं का? चर्च झाडून घेतलं. आम्ही तर दरवेळेसच घेतो. तुमचं काम नाही का? तुम्ही रविवारी 11-12ला येतात, तुम्ही कधी 10ला येतात, कधी
उशीर 11:30ला येतात, जरा 9ला या ना. 9ला आल्यानंतर चर्चच्या जाळ्या झाडल्या, हे केलं, तर हे काय आहे? कोणाचं काम आहे? बोला ना, कोणाचं काम आहे? देवाचं काम. तुम्ही हे केलं तर देव, तुम्ही एका शब्दात जरी म्हटले ना शैतानाला निघ, तर निघून जाणार. मी म्हटलं ना, पेत्र एका लंगड्या भिकाऱ्याला काय म्हटलं माहिती का? प्रेषिताच्या कृत्यामध्ये वाचा तुम्ही, 3 मध्ये वाचा, पहिल्यापासून लाल बायबल मध्ये वाचा. एकदा पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस तिसऱ्या प्रहरी मंदिरात जात होते. तेव्हा जन्मत पांगळा असलेला कोणी एक माणूस असलेला व्यक्ती त्याला उचलून नेऊन मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून त्याला कुठं ठेवलं कामाला? बघा ना, आता कोणचं काम आहे? भीक मागायचं. काय काम आहे त्याला? भीक मागायचं. अरे तुम्ही नाराज आहे का? नाही. पाय दुखतेत का? उभे राहू थोडे, चला उभे राहू. काय काम करत होता तो भिकारी? भीक मागायचं. भीक मागायचं काम करत होता. काम करत होता. काही लोक असेच भीक मागत आहेत. कोण नाही त्याच्याकडं? देव नाही. म्हणा देव नाही, देव नाही. दशमांश नाही देत, दशमा. अर्पण नाही देत, अर्पण नाही देत. पुन्हा अशी भीक मागत आहे. 100 दे ना, 200 दे ना, 500 दे ना. कमून होत असं? देव नाही. 10,000 रुपये तुला पगार देतो परमेश्वर, 1000 रुपये तू आणत नाहीये. मग तुझ्या कामामध्ये यश आहे का बरकत आहे? नाही. यश पण नाही, बरकत नाही. बघा ना इकडं माझ्याकडं काय मागतो? भीक. त्या भिकाऱ्यावाने भीक मागत बसते. तसं भीक मागितलं पाहिजे का? नाही. तसं भीक नाही मागू म्हणून काय केलं पाहिजे? देवाचं परमेश्वर तुमच्या संपत्तीमध्ये पाहिजे, परमेश्वर तुमच्या कामामध्ये पाहिजे, परमेश्वर तुमच्या शेतीमध्ये, बिझनेस मध्ये, तुमच्या हर एक गोष्टीमध्ये परमेश्वर पाहिजे. तुमच्याकडे काही पहिली गोष्ट मिळू द्या, अगोदर परमेश्वराला द्यायचं आहे. तुम्हाला किती बिझनेस लागू द्या, मोठं काय लागू द्या, पण सगळ्यात फर्स्ट म्हणजे नंबर काय आहे? परमेश्वर. कोण पाहिजे फर्स्ट नंबर? काय सांगितलं वचनामध्ये? त्याला भीक मागायला आणून. त्याला काय मागायला आणलं? बोला ना, काय मागायला बसलेला होता तो? भीक मागायला. कुठं बसवला? चर्च समोर. काय लोक चर्च मध्ये येतात, भीक मागत बसतात. कम काय नाही त्याच्यामध्ये? बोला ना, काय नाहीये? परमेश्वर नाही. त्याच्याकडे परमेश्वर नाहीये. मला त्याच्याकडे परमेश्वर नाहीये. चर्च मध्ये आहे, चर्चच्या दारात आहे, पण दशमांश देत नाहीये, ऑफरिंग देत नाहीये, चर्चचं काम करत नाही, चटा उचलत नाही. तो कशासारखा? भीक मागणाऱ्या लोकांसारखा आहे. कशासारखा आहे तो? भीक मागणारा. बघा ना, किती सुंदर उदाहरण आहे. कुठं बसलाय? चर्चच्या दारामध्ये भीक मागत आहे. चर्चच्या दाराचं नाव काय आहे? सुंदर. कोणतं नाव आहे चर्चच्या दाराचं? सुंदर नावाचा दरवाजा. आपल्या चर्चचं नाव काय आहे? बेथसेदा. मेहनदान बेथसेदा. चर्च मध्ये असून लोक काय करतात? भिकाऱ्यासारखं जगतात. भीक मागत. कशासाठी? 100 रुपये. कोणी 200 रुपये मागतात एकमेकाकडे. चर्च काय एकमेकाला मागायचे ठिकाण आहे का पैसे? नाही. हा? मंदिरामध्ये कुठे चालू द्यायचे का? नाही. ही वेळ कधी येते माहितीये का? परमेश्वर नसतो आपल्यामध्ये, त्यावेळेस ही वेळ येते. मला परमेश्वर नसतो. बसायचं असलं तर बसा. परमेश्वर नाहीये म्हणून आपल्या कामामध्ये काय नाहीये? बरकत नाही. भीक मागत बसला तिथं. येशू मंदिरात तर आहे, सुंदर दरवाजाच्या नावानं, सुंदर दरवाजाजवळ आहे, मंदिराच्या दरवाजाजवळ आहे. तुम्ही कुठं आहे त्याचा विचार करा. जे लोक देत नसेल त्यांनी विचार करा, मी कोणत्या दरवाजाजवळ आहे. लक्ष दे, लक्ष दे. तसं नाही केलं तर मला एवढं. हालेलुया. कोणत्या दरवाजाजवळ आहे? काही लोक दरवाजे आहे, काही लोक आतमध्ये आहे, तरी नाही करीत. काही लोक पाळत पण आहेत, काही लोक पाळत पण आहेत. खूप काय पैसा भेटतो, नोकरी करते, सगळं देतच नाही, दशमांश पण नाही देत. माझ्या डोळ्याने पाहतोय मी. एवढं कंजूस देत नाही म्हणल्यावर मग तुला मग शापच येऊ. कशाचे? पांगळेपणाचे शाप आहे. म्हणा पांगळेपणाचे शाप. पांगळा बनून कुठं राहतोय तो? दरवाजाजवळ. चर्च मध्येच राह, पांगळाच बनून राह तू, उठूच नको तू. असे शाप येतात त्याला. काय येतात? जे लोक देत नाहीत त्यांच्यासाठी. जे लोक देतात ते खूप आशीर्वादी. तुम्हाला सांगतो,
देणाऱ्या लोकांना खूप ब्लेसिंग आहे. आमेन, हालेलुया. पण पांगळेपणातून काढायला तुम्हाला कोणाची गरज आहे? सांगा ना. कोण आला तिथं? वाचतात ना बायबल? पेत्र आला. वाचतात ना? वाचतात का बायबल? कोण आला तिथं त्याच्या पाण्यामधून बाहेर काढायला? पेत्र आला. पेत्र पाहिजे. येस. पास्टर सांगतात ना, ऐकायला पाहिजे. आता माझ्याकडे पहा, पास्टर सांगतात ना, काय केलं पाहिजे? उठायचं. पेत्र सांगतो, मग काय केलं पाहिजे? उठायला पाहिजे. उठा ना पांगळ्या पाण्यामधून. आमेन. हालेलुया. का पास्टर तुम्ही बोला, आम्ही देत नाही, आम्ही आहे निबरगट. दान दाशवंत म्हणलं का पाठी मग ओरडून मनातले म्हणते याला हेच येतं, हे असंच बोलतात, याला नुसतं द्यायला पाहिजे. ते चर्च सोडून पळून जातात. काय करू पण लय द्यावं लागतं तिथं. मग तू पांगळ्यात आयुष्यभर पांगळा बनून राहा. काय कर? पांगळा बनूनच राहा. मग तुला काय भेटणार नाही. तुला पेत्र पण नाही उठवायला येणार. काही लोकांना पेत्र आलाय उठवायला. हालेलुया. बरोबर आहे का नाही? द्यायचं. किती लोक आजपासून म्हणणार देणारे. आमेन. बाजाराला 10 रुपये कमी खर्च करा, पण द्यायला शिका. येस. आमेन. काय करा? प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला म्हणा 10 रुपये कमी ते बाजाराला खर्च कमी कर. येस. स्वतः उधळलेले पैसे असतात. करा असं. लंगडा पण तसंच करायचा. असं करू करू झाला पांगळा. आशीर्वाद नाही, काहीच नाही, भीक मागायची वेळ आली. कसं करायचं लंगडा भिकारी? ही मी स्टोरी करून सांगतोय तुम्हाला. पण पांगळ्या पाण्यामुळे त्याला काही काम करता येत नाही. पांगळ्या पाण्यामुळे त्याला काही इज्जत नाही. पांगळ्या पाण्यामुळे त्याला घर नाहीये. पांगळ्या पाण्यामुळे त्याला घराचा दरवाजा नाहीये. कुठं आलेला आहे? मंदिराच्या दरवाजावर. जे लोक खरंच नाहीये त्याला खरंच इज्जत नाहीये, त्याला बाहेर इज्जत नाही, त्याचा बिझनेस नाही, त्याला शेती नाही, त्याला नोकरी नाही, काहीच नाहीये. किती लोक माझ्या बरोबर आहेत? मला हालेलुया. मग या पांगळ्या पाण्यामधून तुम्हाला मला बाहेर यायचं असेल तर कोणाचं काम करावं लागेल? देवाचं काम. उठून उडी मारून उभा राहायला. आमेन, हालेलुया. काय करून उभा राहायला? उडी मारून. कोणाचं ऐकून? पेत्राचं ऐकून. मग तुम्हाला उभं राहायचं का नाही? देत नसेल तर उठून उडी मारून म्हणा मी देणार आहे आजपासून. आमेन. काही लोक म्हणतील चालताय पांगळीच राहा भाऊ. उठून उडी मारायची का नाही? येस. मारायची का नाही? येस. मी देत नाही म्हणा, मी देत नाही, पण आजपासून देणार आहे. आजपासून देणार. उठून उडी मारली. प्रेज द लॉर्ड. कळालं का? आता कळालं का? उठून उडी मारली. चला उड्या मारायला उभा राहा. चला आता उभे राहा सगळे. काय सांगितलं त्याच्या वचनामध्ये? उडी मारून उभा राहिला. उडी मारून तो काय करू लागलेला आहे? उभा राहिला. हा, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. तो किती वचनामध्ये सांगितलं? 8 मध्ये सांगितलं तो उडी मारून उभा राहिला. अरे आता मला पेत्राचं ऐकायचं आहे, आता मला पास्टरचं ऐकायचं आहे, आता मला देवाचं ऐकायचं आहे, आता मला वचन ऐकायचं आहे, मला देवाचं काम करायचं. उठून उडी मारली. अरे ऍक्शन तर करा राव. मला देवाचं काम करायचंय. उठून उडी मारली. मला देवाचं काम करायचं. पांगळं पण निघून गेलं. आता दशमन देत नव्हतो, मी पांगळा होतो. मी आराधना करीत नाही, मी पांगळा होतो. मी सगळ्या चुकीच्या गोष्टी करतो, पांगळा होतो. पण पास्टरनी सांगितलं, देवानी सांगितलं, जा पेत्रा योना सुंदर नावाच्या दरवाजाजवळ तिथं एक भिकारी आहे, तिथं जा तुम्ही आणि त्याला उठवा माझ्या नावाने. आमेन, हालेलुया. आता कोणाच्या नावाने उठले तुम्ही? येशूच्या. शेजारच्याला म्हणा येशूच्या नावाने उठले. पास्टर शैलेश शिंदेद्वारे उठले. आमेन. म्हणा ना पास्टर शैलेश शिंदेद्वारे उठले. पास्टरद्वारे उठले. मग आता पांगळ बनून राहायचं का? नाही राहायचं. हा, वांज राहायचं का? आता पांगळ पण कुणी काढलं? येशूने. म्हणे येशूने काढलं. येशूने काढलं. आता कळाले आम्हाला, Yes. दशमन द्यायचं कळालंय, Hallelujah. देवाचं काम करायचं आपल्याला काय झालेलं आहे. कळालंय. कोणी पेत्राने कोणाचं काम केलंय? देवाचं देवाचं काम. काम. बोला ना, कोणाचं काम केलंय पेत्राने? देवाचं काम केलं. स्वतःचं काम असल्यावर लय ताकद लावून करायची. आणि देवाचं काम नाही ना. नको. त्या पांगळ्या बेकरावानी चर्च झाडायचं नको, पेंट मारायचं नको, लिडिंग करायची नको, वेळेवर न्यायचं नको. हे कोणाचं आत्मा आहे त्याच्यामध्ये? पांगळा. पांगळ्याचा आत्मा आहे. कोणाचा आत्मा आहे? पांगळ्याचा. पांगळा काही कामच करीत नाही. काय करायचंय? उठून एवढं उभा बॉडी दिली तुम्हाला, एवढं बिल्डर बनवले देवानी. कशासाठी बनवले तुम्हाला? देवाच्या
देवाच्या नावाने. पांगळे आहेत का तुम्ही? शेजारच्याला म्हणा तू पांगळा आहे का? पांगळे आहे का तुम्ही? पाय दिलेत देवाने, हात पाय आपटा जरा, Praise the Lord. कारण आपटा दोन्ही पण पाय. Hallelujah. कोण आहेत तुम्ही? धाड दिप्पड परमेश्वराने बनवले पांगळ्यासारखे करते. दान नाही द्यायचं, दशमांश नाही द्यायचं, अर्पण नाही द्यायचं आणि चर्चचं काम नाही करायचं. कोणाचं काम केलं? पेत्राने. देवाचं काम केलं. मी कोणाचं काम करतोय? देवाचं. माझं काम आहे. उठा, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. मी सांगतोय इथं बस, इकडे या. हा, मी सांगतोय करा, ऐकतच नाही. उठा, उठतच नाही. किती लोक माझ्या बरोबर? आता इकडे बघा. Hallelujah. हा, लक्ष द्या, इकडे 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 लक्ष द्या. डिस्टर्ब करू नका. हा, कुठं होतो मी? हा, पेत्र सांगतो ऐकतच नाही. मला पेत्र सांगतो ऐकतच नाही. पेत्र म्हणतो उठ, उडी उडी मारून बघ, उडी मार, चालू लाग, ऐकतच नाही. पाळक सांगते द्या द्या, ऐकतच नाही. म्हणून कोणत्या स्थितीमध्ये? पांगळ्या पानाच्या. पेत्र कोणाचं काम करत होता? देवाचं काम करतो. हा, देवाचं काम करतो. मी कोणाचं काम करतोय? देवाचं. का मनाचं काम आहे माझं? नाही. सांगा बरं, मनाने काम करतो का मी? नाही. हा, मनाने सांगतो का मी? बायबल मध्ये सांगा बरं, तुम्ही मनावर पाहतो, तुम्ही बायबल सोडून बोलतात. नाही. नाही. दान कुठून आहे? बायबलमध्ये. दशमस कुठून आहे? बायबलमध्ये आहे. आपल्या जीवनात आशीर्वाद नाही तर ते म्हणजे आपण देत नाही देवासाठी. Hallelujah. Yes. ते द्यायचं शिका. महाराष्ट्राचे लोक, अमेरिकेचे लोक बघा, त्यांचं खोरं कसं आहे? असं आहे. पुढे देत राहतात. बघा तो आशीर्वाद किती आशीर्वादित झाला तो देश. महाराष्ट्राचं खोरं पा, येऊ द्या. भारताचं खोरं येऊ द्या, येऊ द्या, वाढी येऊ द्या. म्हणून तो पांगळा झालेला आहे. म्हणून काय आहे? आशीर्वाद. आशीर्वादित नाही. आशीर्वादित नाही. तुम्हाला माझं उदाहरण देतो. तुम्हाला सांगतो, मी देवाच्या बाबतीत जे काही करतो परमेश्वराला माहिती, आमेन. पण उत्तमच करतो मी. आमेन. बाळक येऊ द्या घरी, उत्तम प्रकारे जेवण, ऑफरिंग कसं द्यायचं? उत्तम प्रकारे. उत्तम प्रकारे द्यायचे. हप्त्यातून, महिन्यातून एकदा माझ्याकडे प्रेयर असते. प्रेज द लॉर्ड. Yes. महिन्यातून 2 महिन्यातून प्रेयर असते. उत्तम प्रकारे करत आहे. हे कोणाचं काम आहे? देवाचं. देवाचं काम. देवाचं काम करायला शिकायचं. नाही तर म्हणणार मी जुलै डिग्री झाली, तर तुझ्या डिग्री काढून घेऊन देव तुला, मग पांगळं बसून ठेवील, पांगळं बनवून ठेवील, मग राह मग तिथं भीक माग. मग हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं? काय वचनामध्ये सांगितलं? उडी मारून उभा राहिला. उडी मारून तो काय झालेला आहे? उभा राहिलेला. उभं राहिला. बसा खाली. यहोवान कृष्ण वर्तमानाचा 5वा अध्याय 17 वचनामध्ये सांगितलं, पिता काम करतोय, येशू काम करतोय. आता कोण काम करतो अजून? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. आमेन. कोण काम करत आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा काम करत आहे. आमेन. आणि तुम्ही आणि मी पण काय झालं पाहिजे? काम करत राहिलं. काम केलं पाहिजे. तुमची माझी शायनिंग नाही पाहिजे. शायनिंग पाहिजे का? नाही. हा, नाही. शायनिंग नाही पाहिजे. करा, शायनिंग नाही पाहिजे. पाहिजे. पेत्राने जाऊन त्याच्या पुढे नखरे केले का? अशा उड्या बिड्या मारल्या का काही त्यांनी? नाही. काय घेऊन गेला? येशूला घेऊन गेला. येशूच्या नावात तुला काय करतो? काय म्हटलं तिथं? नासुरी येशूच्या नावाने उठून चालू आहे. किती वचन आहे? हा, 6 वचनामध्ये वाचा. येशूने त्याला तेथे पडलेले पाहिले. लाल मध्ये वाच. मग पेत्र म्हणाला, पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने पेत्र म्हणला माझ्याजवळ काय नाहीये. मी पण म्हणतो माझ्याजवळ काय नाहीये, पण जे आहे ते तुला देतो. जे आहे ते तुला देतो. देतो. नासोरी येशू ख्रिस्त. नासरीकर येशूच्या नावामध्ये काय होऊ लाग? चालू लाग. आमेन. कोणाच्या नावाने चालू लागलेला आहे? नासोरी येशू ख्रिस्त. हा, कोणाच्या नावाने? येशूच्या. हा, तुम्हाला आणि मला कोणाच्या नावाने चालायचंय? येशूच्या. कोणाच्या नावाने काम करायचंय? येशूच्या नावाने. कोणाच्या नावाने चर्चचं काम करायचंय? येशूच्या. पास्टरच्या नावाने करायचंय का? नाही. येशूच्या नावाने जे तुम्ही काय करणार आहे, तुमच्या पांगळ्यापणामधून तुम्ही काय होणार आहे? बाहेर येणार. बाहेर येणार. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण काम कोण कोण करत आहे? पिता. पिता, पुत्र आणि पवित्र पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हे लोक काय करत आतापर्यंत, काम कर. आणि तुम्हाला मला पण काय केलं पाहिजे? काम केलं. काम केलं पाहिजे. ठीक आहे, वाचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.